शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल असे आमिष दाखवून सांगलीतील एका महिलेची तब्बल 13,20,000 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे. फसवणूक झालेल्या कविता विनोद चव्हाण वय वर्ष 43 राहणार भार्गव रेसिडेन्सी वखारबाग सांगली, सध्या राहणार नंदनवन गृहनिर्माण संस्था कल्याणनगर सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हे दाखल केलेले आहेत. सचिन सिद्धनाथ रोकडे राहणार झाशी कॉलनी सांगलीवाडी, मिलिंद बाळासाहेब गाडवे राहणार रतनशी नगर सांगली, अविनाश बाळासाहेब पाटील राहणार उमळवाड तालुका शिरोळ आणि इरगोंडा बाबागोंडा पाटील राहणार मालगाव तालुका मिरज अशी संशयितांची नावे आहेत. 2020 पासून आजवर अशा 5 वर्षात त्यांनी फसवणूक केल्याची कविता चव्हाण यांची तक्रार आहे. संशयितांनी SS मार्क ट्रेडिंग नावाने कंपनी स्थापन केली होती. या कंपनीत पैसे गुंतवल्यास त्याद्वारे शेअर बाजारातून तुम्हाला चांगला परतावा मिळेल असं आमिष त्यांनी कविता चव्हाण यांना दाखवलं. गुंतवणुकीसाठी धनादेशाने 10 लाख रुपये आणि रोखीने 4 लाख रुपये असे एकूण 14 लाख रुपये घेतले. शेअर बाजारात त्याची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर सुरुवातीला 4 महिने प्रति महिना 20,000 रुपयांप्रमाणे एकूण 80,000 रुपयांचा परतावा दिला. त्यानंतर मात्र एकही पैसा दिला नाही. त्यामुळे चव्हाण यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी तक्रारीनुसार चौकशी सुरू केली असून चव्हाण यांच्या बँक स्टेटमेंटची माहिती घेतली जाते आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.